अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो मी कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तारक मंत्र कसा म्हणावा, का म्हणावा, तारक मंत्राचा अर्थासहित माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्वामींची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे तारक मंत्राची। ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही, ताई आमच्याकडे जास्त वेळ नाही, सकाळीच ऑफिस असतं किंवा व्यवसाय, तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे। कमीत कमी तारक मंत्र दिवसातून 11 वेळा म्हणा। स्वामींचा तारक मंत्र हा साक्षात स्वामींनी आपल्यासाठी भेट म्हणून दिलेला आहे। तारक मंत्र इतका मोठा आहे, म्हणजे तो इतका भव्य दिव्य आहे की त्याची कल्पना आपण करू शकत नाही। बरेच लोकांना या मंत्राचा अनुभव आलेला आहे। तारक मंत्रातच बघा त्याचा अर्थ दिलेला आहे की जो आजाराने चिंतेने त्रासलेला आहे त्याला तारण्यासाठी स्वामी सदैव त्यांच्या पाठीशी असतात। तारक मंत्र छोटासा आहे, अगदी 2-5 मिनिटं लागतात म्हणायला। तारक मंत्र म्हणताना मात्र हळू म्हणा, स्पीडमध्ये म्हणू नका। म्हणताना त्यातील गोडवा, त्या सगळ्या शब्दांचा अर्थ समजला पाहिजे। तर चला मग आपण तारक मंत्र अर्थासहित जाणून घेऊया। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। आपण आपल्या मनाला सांगायचे, तू घाबरू नको, तू स्वामींवर शंका करू नको, स्वामींचं खूप मोठं पाठबळ तुझ्या पाठीशी आहे। तू तुझी भक्ती सुरू ठेव, जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या नक्की पाठीशी असतीलच। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। या ओळीचा अर्थ आपण ऐकला। नंतर अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, याचा अर्थ असा आहे की तू स्मरण करताच, त्यांचं नाव घेताच, त्याच क्षणी स्वामी आपल्या मदतीला धावून येतात। तू स्वामींवर विश्वास ठेव, स्वामींवर शंका घेऊ नको। जे या जगात अशक्य आहे ते शक्य स्वामी महाराज करून दाखवतात। फक्त तू डगमगू नको, तुझी भक्ती सुरू ठेव। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। जिथे स्वामी पाय तेथे न्यून काय, जेथे स्वामी आहेत तेथे काहीच कमी नाही। स्वयंभक्त घडवी ही माय, ही स्वामी माऊली आपली माय, आपली आई आहे। स्वामीच आपल्या भक्तांचं नशीब घडवतात। पुढे बघू। आज्ञेविना काळना नाही त्याला, परलोकीही ना भीती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी। जोपर्यंत स्वामींची आज्ञा येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी स्पर्शही करू शकत नाही। स्वामींचं कवच आपल्या पाठीशी आहे, कोणतीही वाईट शक्ती येवो आपल्याला स्पर्श करू शकत नाही। परलोकी सुद्धा तू काळजी करू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तेथेही तुला चांगले स्थान मिळणार आहे। स्वामींवर फक्त विश्वास ठेव, अशक्य ही शक्य करतील स्वामी। पुढे बघू। उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। तू जे घाबरतो आहेस, जन्म मृत्यू असं आहे ना की ज्याला सगळेच लोक घाबरतात, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी स्वामींची मोठी शक्ती आहे, म्हणून तू घाबरू नको। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। साक्षात जन्म मृत्यू ज्यांनी बनवला आहे त्यांचा तू बाळ आहेस। तू कोणत्या गोष्टीमध्ये घाबरू नको। परलोकात जाऊन माझं कसं होणार, ते स्वामी तुझ्या पाठीशी असतीलच। अशक्य ही शक्य करतील स्वामी। जे शक्य नाही ते स्वामी शक्य करतात, म्हणून तू घाबरू नकोस। पुढे बघू। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त। तू फक्त स्वामींवर श्रद्धा ठेव, स्वामींवर शंका करू नको। कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त। श्रद्धा ही स्वामींवर असणं खूप गरजेचं आहे, त्याविना तू कसा भक्त होशील स्वामींचा।
श्रद्धा ही असलीच पाहिजे. पुढे बघू आता. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. बघा, सेवा करताना कंटाळा अजिबात करू नका. तू मनापासून स्वामींची सेवा कर, मग बघ, अनुभव घे. स्वामींनी किती वेळा आपल्याला संकटातून हात देऊन बाहेर काढले. स्वामींनी किती वेळा साक्षात प्रचिती देऊन संकटात रक्षण केले. फक्त तू स्वामींची सेवा कर, श्रद्धा ठेव. स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाहीत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आटवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागी हाते. आपण हे जे तीर्थ केले, यात स्वामींचं नाव हेच तीर्थ आहे. हे स्वामींचं तीर्थ तू प्राशन कर. स्वामींवर कधीही शंका करू नको. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुला नक्की प्रचिती येईल. तू तुझी सेवा सुरू ठेव. स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाहीत. ठीक आहे. हा झाला तारक मंत्राचा अर्थ. किती गोड आहे बघा. आता सांगते तारक मंत्राचे तीर्थ कसे करावे. ज्यांच्या घरात कटकटी आहेत, सतत वाद आहेत, मुलगा पती यांना व्यसन आहे, घरात आजारपण आहे, त्यांनी दररोज स्वामी महाराजांच्या फोटोसमोर आसन घेऊन बसा. दिवा अगरबत्ती लावा. एक ग्लास पाण्याने भरून घ्या. त्यावर उजवा हात ठेवा आणि तारक मंत्र हळू म्हणा, स्पीडनं म्हणू नका. 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि हे तीर्थ घरात सर्वांना द्या. घरात शिंपडा, सर्वांना प्यायला द्या आणि विभूती म्हणजे अंगारा सर्वांच्या कपाळी लावा. मग बघा चमत्कार. स्वतः अनुभव घ्या. मी सर्वांना कळकळीची विनंती करते, ही सेवा आवर्जून करा. तर तारक मंत्र हा खूप दिव्य भव्य तारक मंत्र आहे. ही सेवा तुम्ही आवर्जून करा. कशी वाटली माहिती? माझी माहिती आवडली असेल. आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि माझ्या मैत्रिणींनो, मी विदर्भमध्ये राहते. माझी भाषा विदर्भमधली आहे. काही शब्दांमध्ये फरक असतो. तर काही समजलं नाही तर नक्की विचारा. माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.